त्यानं तीन मारली मिठी मला त्या मारली तीन मारली मिठी मला त्या तीन मारली आणि याच्यावरती गाणं बांधवणं गाणं काय म्हणते हो खुद का लिखा हुआ गाना है मेरा। अरे सांगतो बाबाजी बायको माझी तिनं कमाल मोठी केली अरे सांगतो बाबाजी बायको माझी तिनं कमाल मोठी केली कोणती केली मले तलप मोठी आली मले तलप मोठी आली माझी चिलम घेऊन पराली मले तलप मोठी आली माझी चिलम घेऊन पराली बहीण होतो चिलमाच्या शौकीन पुरा माल ठेवला घरामध्ये पण बदमाश बायको होती हा मले तलप मोठी आली माझी चिलम घेऊन पराली मले तलप मोठी आली माझी चिलम घेऊन पराली तर मग तिने विचारला काव म्हणलं बैताळ बायको आता बायको मध्ये समजा सुनो बायनेत माझ्यासाठी पोरगी पाहून झाली तिने पाहून दिली पोरगी केलं लग्न आता त्या चिलमीने तिने पुरा खलबाला मचवला तर जेव्हा मी तुला प्रश्न विचारला कोणता तुनं चिलमीचं काय केलं तर ते बायको पहिले उत्तर काय देते लक्ष सुद्धा मान मानव काय ना बायको काय म्हणते बिल्लो म्हणते पाणी तपारी फुक 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 ओके हा पण त्या बहीण म्हणलं बायको अरे चिलम गेली तर जाऊ दे नारी जाऊ दे तर फेक तिकडं अरे चिलम गेली तर जाऊ दे नारी तुला छापी कुठं नेली छापी काढ आला मोठी आली माझी चिलम घेऊन पराली मला मोठी आली माझी चिलम घेऊन पराली मले तलप मोठी आली माझी चिलम घेऊन पराली मले तलप मोठी आली माझी चिलम घेऊन पराली ज्या वयात पिकले आंबे खायचे त्या वयात माझे केस पिकून राहिले लक्ष सुद्धा काय म्हणत
ज्या वयात पिकले आंबे खायचे त्या वयात माझे केस पिकत आहे आणि शाहिरी करून समाजाला का प्रबोधन करायचं हे दिवसा कमी मी रात्री शिकत आहे. 4-4, 5-5 वाजेपर्यंत झोप नाही. डोक्याला विचार कोणता का सुरमाबाईनं गाणं बनवलं तर हिच्यावर तर कोणतं बनवू, फलायला निशाण शांना गाणं बनवलं त्याच्यावर तर कोणतं बनवू. बहीण असं वाटतं का ती इतकं फालतू बसलो असं पागल झाल्यासारखं लागते. इकडे एज्युकेटेड माणूस नाही पण काही हरकत नाही. तुम्ही जेव्हा आपली पैसे देता तर माझ्या चीज करणं कर्तव्य. म्हणायचं आहे की ज्या वयात पिकले आंबे खायचे त्या वयात माझे केस पिकत आहे आणि समाजाला प्रबोधन काय करायचं ते दिवसा कमी मी रात्री शिकवत आहे. या महागाईच्या काळामध्ये कसं तर आपलं म्हणजे प्रपंच टिकत आहे आणि आजकालचे काय काय पोट्टे आपल्या बापाची आयटी प्रॉपर्टी विकत आहेत. आजकालचे काय काय पोट्टे आपल्या बापाची हॅलो प्रॉपर्टी विकत आहे. माय बापाले प्रश्न म्हणजे माय बापाला विचारते तुनं माझ्यासाठी का केलं, तुनं माझ्यासाठी का केलं. माय बापानं त्यासाठी काय केलं याच्या आधी तू आपला विचार कर. काय कशाले काशी पंढरी फिरते. तुझ्या घरी देव आहे आपल्या मायबापाचे पाय धर, आपल्या मायबापाचे पाय धर. क्या बात आहे. पण इकडं गाणं काय म्हणते काय चिलमीचं केलं काय म्हणे आता मी मेलो माय. चिलमीचं का केलं तर फुकणी फुकली म्हणते. तर मग तो नवरा का म्हणते तिले काय छापी कुठे गेली छापी कपडा चिलम का कपडा का घ्या. आता बाई म्हणून तू तर चिलम घेत नाही का म्हणून आणि तुले कसं गाणं बनवलं का म्हणून. असं नको व्हायला पाहिजे बाई. हॅलो बाई तो प्रश्न नको यायला पाहिजे. आता मी सत्ता खेळत नाही पण मला नॉलेज पुरं आहे. कल्याण राजधानी ओपन फरक जोडी कारण मी शाहीर प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आहे मला. टॉप फलास लंगड फलास खच्चर प्रत्येक गोष्टीचं नॉलेज इच अँड एव्हरीथिंग नॉलेज. पण समोर तो छापीचं उत्तर काय देते जरा लक्ष सुद्धा ते बाबा काय म्हणते. माझी फटली होती साडी आली शिवाची पाळी छापी होती माझ्या जवळी साडी घालून मनवली दिवाळी. अरे छापी गेली तर जाऊ देणारी तुला तंबाखू काय केली. का घुचड झाला तुने तंबाखू. पण मला तलप मोठी आली माझी चिलम घेऊन पळाली. मला तलप मोठी आली माझी चिलम घेऊन पळाली. दोन्ही शाहीर बराबरीचे आहे. शाहिरी सामना बराबरीचा झाला पाहिजे. तिकडं दारू पिऊन पडलेला माणूस हा दुय्यम तमाशा पाहायला आला पाहिजे. आता तू म्हणशील का बेवडे लोक तमाशा पाहायला येतील का. तसं नाहीये. जोश माहोल ऐसा बनाना आपने को. तर आता जेव्हा विचारते नवरा काय म्हणते तुनं छापीले म्हणते साडीला लावली म्हणते छापी. तुनं तंबाखू का केली म्हणते. तंबाखू का केली. आता ते बायको आपल्या नवऱ्याला का उत्तर देते तंबाखूचं का केला असेल तंबाखूचा का केला असं म्हणतो. आजकाल तो काढणार आजकाल तो असे वाले आहे का बायका बायका. पण तिने बघा तंबाखूचं उत्तर काय दिलं बांधवानं जर लक्ष सुद्धा काय नाही. तंबाखू
समजून कुटार बाटा होय तर मग नवरा काय म्हणते हो हो अरे तंबाखू गेला तर जाऊ देणारी तुला कुठं ना काय केली लोकाची मले तलप मोठी आली माझी चिल घेऊन पर आली मले तलप मोठी आली माझी चिल घेऊन पर आली